स्टुडंट्स, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण वितरण मार्गाचे महत्त्व म्हणजेच स्थळाचे महत्त्व आपण बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण वितरण मार्गाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते बघूयात. ओके, तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये 7 हे वितरण मार्गाचे प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं बघूयात आपण. बाजारपेठेमध्ये किंवा बाजारपेठेच्या किंवा बाजारपेठेच्या विस्तारामुळे वितरण मार्गाच्या साखळीतील बाजारपेठेच्या विस्तारामुळे वितरण मार्गाच्या साखळीतील मध्यस्थांची संख्या ही वाढत असते. ओके, लक्षात ठेवा, MCQ साठी विचारला जाऊ शकतो तुम्हाला. बाजारपेठांच्या विस्तारामुळे वितरण मार्गाच्या साखळीतील जी मध्यस्थांची संख्या असते ती वाढत असते. प्रारंभी उत्पादक हा स्वतः थेट उपभोक्त्यास वस्तू हा विकत असतो. ओके, जर मध्यस्थांची संख्या वाढत असेल तर उत्पादक काय करतो? उत्पादक हा स्वतः उपभोक्त्यास वस्तू विकत असतो. म्हणजे उत्पादक ते उपभोक्ता हा एकच वितरण मार्ग ठरवला जातो. लक्षात घ्या, ज्या वेळेला उत्पादक हा स्वतः उपभोक्त्यांना वस्तू हा विकत असतो त्यावेळेला उत्पादक आणि उपभोक्ता हा एकच वितरण मार्ग ठरवला जात असतो. आता आधुनिक व्यवस्थापनामध्ये मध्यस्थांची संख्या ही जास्त असते. त्यानंतर उत्पादक व उपभोक्ता या भौगोलिक यांच्यातील जे अंतर असतं ते जास्त असतं, कारण स्पर्धेची तीव्रता ही वाढल्यामुळे वितरण मार्गाची संख्या सुद्धा वाढत असते. ओके, सध्याच्या काळामध्ये काय झालंय, स्पर्धकांची संख्या वाढलेली असते. बाजारपेठा ह्या मोठ्या झालेल्या असतात. विपणन मार्गाची संख्या ही वाढत असते. त्यामुळे उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये असलेले अंतर हे वाढत असतं. ओके, त्यामुळे मध्यस्थांची गरज या वितरण मार्गामध्ये पडत असते. त्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, पहिला उपभोग्य वस्तूंचा वितरण मार्ग आणि दुसरा औद्योगिक वस्तूंचा वितरण मार्ग. 2 वितरण मार्ग सांगितले तुम्हाला. त्यामध्ये पहिला आहे उपभोग्य वस्तूंचा वितरण मार्ग आणि दुसरा आहे उपभोग्य वस्तूंचा वितरण मार्ग. पहिला आहे उपभोग्य वस्तूंचा वितरण मार्ग, दुसरा आहे औद्योगिक वस्तूंचा वितरण मार्ग. अशा 2 प्रकारांमध्ये वितरण मार्गाचं वर्गीकरण केलेले आहे. तुम्हाला 7 वितरण मार्गाचे प्रकार दिले. किती? 7 दिलेले. त्यामध्ये पहिला आहे उत्पादक व ग्राहक, त्याच्यानंतर उत्पादक किरकोळ व्यापारी ग्राहक, त्यानंतर उत्पादक ग्राहक व्यापारी किरकोळ व्यापारी ग्राहक, उत्पादक प्रतिनिधी किंवा अभिकर्ता, आपण सोल एजंट त्याला म्हणू शकतो. ओके, उत्पादक प्रतिनिधी ग्राहक व्यापारी किरकोळ व्यापारी ग्राहक. त्यानंतर 5वी आहे उत्पादक ग्राहक व्यापारी ग्राहक, त्यानंतर उत्पादक प्रतिनिधी किंवा अभिकर्ता आणि ग्राहक, त्यानंतर उत्पादक प्रतिनिधी अभिकर्ता, त्यानंतर किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. अशा प्रकारचे 7 प्रकारे वितरण मार्गाच्या साखळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत किंवा वितरण मार्गाचे प्रकार दिले आहेत. आपण 1 बाय 1 एक एक बघूयात. त्यामध्ये पहिला वितरण मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक आणि ग्राहक. उत्पादक आणि ग्राहक हा वितरण मार्ग अतिशय जुना वितरण मार्ग आहे बरं का. त्यामध्ये काय सांगितले तुम्हाला, हा सर्वात पहिला आणि जुना वितरण मार्ग आहे. लक्षात ठेवा, सर्वात पहिला आणि जुना वितरण मार्ग कोणता, तर आन्सर असेल उत्पादक आणि ग्राहक. ओके, जेव्हा बाजारपेठ ही स्थानिक व गावापुरती मर्यादित राहायची तेव्हा वितरण व्यवस्था ही कार्यरत होत असती. ओके, जेव्हा बाजारपेठ ही स्थानिक व गावापुरती मर्यादित होती त्यावेळेला हा उत्पादन मार्ग म्हणजे डायरेक्ट उत्पादक ते ग्राहक हा उत्पादक मार्ग निवडला जात होता. त्यानंतर कोणत्याही मध्यस्थांशिवाय उत्पादक हा थेट उपभोक्त्यास आपल्या वस्तूची विक्री हा करत असतो. उत्पादक आणि ग्राहक या वितरण मार्गामध्ये कोणतेही मध्यस्थ नसतात. डायरेक्ट उत्पादक हा आपल्या वस्तूची विक्री ग्राहकाला करत असतो. ओके, उत्पादक हा विक्रेता याची भूमिका या वितरण साखळीमध्ये किंवा या वितरण मार्गामध्ये उत्पादक हा विक्रेत्याची भूमिका राबवत असतो. त्यानंतर स्पर्धा नसल्याने विनिमयाची क्रिया ही साधी आणि प्रत्यक्ष स्वरूपाची
होत असते इथं. कारण उत्पादक डायरेक्ट कस्टमरला जर आपलं प्रोडक्ट विकत असेल, तिथं स्पर्धा नसेल, तर विनिमयाची क्रिया जी असणार आहे ती अतिशय साधी असणार आहे. कारण हा सर्वात जुना वितरण मार्ग आहे आणि आज सुद्धा हा सर्वात जुना असणारा वितरण मार्ग आज सुद्धा काही प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे, जो की आपल्याला दिसत असतो. ओके, जसे छोटे छोटे गाव असतात, छोटे छोटे गावे जर असतील तर त्या गावांमध्ये आठवडा बाजार वगैरे भरला जातो. त्यामध्ये शेतकरी लोक जे असतात ते त्यांना जे विकायचं असतं म्हणजे धान्य वगैरे असेल तर ते काय करतात, डायरेक्ट शेतकरी लोक हे ग्राहकांना विकत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणताही मध्यस्थी नसतो आणि त्या आठवडा बाजारामध्ये जास्त स्पर्धाही नसते. ओके, म्हणजेच आधुनिक विपणनाच्या युगामध्ये हा वितरण मार्ग आपल्याला त्याच्या वैशिष्ट्यांमुळे टिकून आहे असं दिसतं. लक्षात घ्या, आता सुद्धा छोट्या छोट्या गावांमध्ये जे आठवडा बाजार भरतात तिथं हा वितरण मार्ग आपलं काम करत असतो. कारण उत्पादक हे डायरेक्ट शेतीतून डायरेक्ट शेतकरी माल आणतात आणि डायरेक्ट कस्टमरला विकतात. ओके, त्यांच्यामध्ये कोणताही मध्यस्थ नसतो. जसं दलाल वगैरे करणारे जे दलाली लोक असतात ते त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायला नसतात. त्यानंतर या वितरण मार्गाचा खर्च हा सर्वात कमी असतो. लक्षात घ्या, कारण मध्यस्थीच नसतात त्यामुळे खर्च येण्याचा विषयच येत नाही. डायरेक्ट आपलं प्रोडक्ट आपण आणायचं आणि आपणच विकायचं अशी सिस्टीम इथं असल्यामुळे या वितरण मार्गामध्ये येणारा खर्च हा अतिशय कमी प्रमाणात असतो. ओके, त्यामध्ये एकही मध्यस्थी नसतो. त्यामुळे काय होतं, ग्राहकाला योग्य किमतीमध्ये थेट उत्पादकातर्फे उपलब्ध होत असतात वस्तू. ओके, आणि त्या योग्य किमतीमध्ये उपलब्ध होत असतात. लहान उद्योजक, भाजीपाला उद्योजक, हस्तकला उद्योजक, ग्रामीण उद्योजक, ग्रामीण कारीगर इत्यादी उत्पादक या वितरण मार्गाचा अवलंब करतात. बघा, आता उत्पादक ते ग्राहक हा वितरण मार्ग किती जण यूज करतात. मग त्यामध्ये लहान लहान उद्योजक असतील, भाजीपाला उत्पादक घेणारे उद्योजक असतील, त्यानंतर हस्तकला उद्योजक असतील, ग्रामीण उद्योजक असतील, या उत्पादक आणि ग्राहक या वितरण मार्गाचा अवलंब करत असतात किंवा हा वितरण मार्ग यूज करत असतात. या वितरण मार्गाचा वापर हे करत असतात. ओके, हा झाला पहिला मार्ग. तो म्हणजे काय, उत्पादक आणि ग्राहक डायरेक्ट उत्पादकाद्वारे कस्टमरला वस्तू या विकणं किंवा आपल्या सेवा देणं किंवा आपला माल विकणं. ओके, हे झाला पहिला वितरण मार्ग. त्यानंतरचा दुसरा वितरण मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. लक्षात घ्या, उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक. आपण पहिला कुठला बघितला, उत्पादक आणि ग्राहक, ज्याच्यामध्ये एकही मध्यस्थी नसतो. त्यामुळं वितरण मार्गासाठी येणारा खर्च हा अतिशय कमी असतो, कारण त्याच्यामध्ये मध्यस्थी नसतात. डायरेक्ट कस्टमरला स्वतः उत्पादक हा विक्रेत्याची भूमिका राबवत असतो आणि स्वतः तो काय करत असतो, वस्तू ग्राहकाला विकत असतो. ओके, आणि ग्राहकांसाठी सुद्धा ते योग्य असतं, कारण की ग्राहकाला मध्यस्थींव्यतिरिक्त डायरेक्ट उत्पादकातर्फे माल मिळत असतो. आता उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक या वितरण साखळीमध्ये उत्पादक आणि ग्राहकांच्या मध्ये किरकोळ व्यापारी मध्यस्थी असतात. लक्षात घ्या, उत्पादक आणि ग्राहक हे दोन मेन आहेत. फक्त आपल्याला काय बघायचं, वितरण साखळी म्हणजे पहिला असतो उत्पादक आणि शेवटचा असतो तो ग्राहक. मग यांच्यामध्ये किती मध्यस्थी असतात, कोणते मध्यस्थी यामध्ये असू शकतात हे आपल्याला बघायचं. तर पहिली आपण वितरण साखळी बघितली, वितरण मार्ग आपण बघितलाय, तो आहे उत्पादक आणि ग्राहक. आणि दुसरा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. आता उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये कोण आला इथं, तर किरकोळ व्यापारी आला. किरकोळ व्यापारी इथं मध्यस्थ आहे. आता यामध्ये बघूयात आपण, बाजारपेठेच्या विस्तारामुळे व्यापारी हा मध्यस्थ वर्ग उदयास आला. लक्षात घ्या, व्यापारी हा मध्यस्थ वर्ग कधी उदयास आला, ज्या वेळेला बाजारपेठा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊ लागला, बाजारपेठांचा व्यवसायांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊ लागला, त्यावेळेला मध्यस्थ हा वर्ग उदयास आला. त्यामध्ये सर्वात प्रथम अस्तित्वात आले ते म्हणजे किरकोळ व्यापारी. ओके, किरकोळ प्रमाणात वस्तू घ्यायची आणि ती वस्तू ग्राहकांना विकायची जास्त किमतीने. ओके, त्यामध्ये मध्यस्थ ज्या वेळेला निर्माण झाले त्यावेळेला सगळ्यात अगोदर पहिले मध्यस्थ जे आले ते म्हणजे किरकोळ व्यापारी. त्यामुळे काय झालं, वितरण मार्गामध्ये हा विपणन क्षेत्रातील दुसरा वितरण मार्ग समजला जाऊ लागला. ओके, विपणन क्षेत्रातील दुसरा वितरण मार्ग कोणता असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की उत्पादन, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक.
ओके. वाणिज्य इतिहासामध्ये आपल्या कॉमर्सच्या हिस्ट्रीमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उत्तरार्धामध्ये किरकोळ व्यापारी ही संस्था उदयास आली. कोणती संस्था? किरकोळ व्यापारी ही संस्था उदयास आली असे मानले जाते. परंतु 19व्या शतकापर्यंत हा वितरण मार्ग कुठेच नव्हता. कारण जुना जो काळ होता त्यावेळेला 19व्या शतकामध्ये मोस्टली वापरली जाणारी वितरण साखळी म्हणजे उत्पादक आणि ग्राहक. ओके. किंबहुना बहुसंख्य वस्तूंबाबत याच मार्गाने वितरण होते असं नाही, परंतु काही वेळेला याच वितरण साखळीप्रमाणे आपण विपणन करतो, मार्केटिंग करतो असं नाही, वितरण करतो असं नाही, परंतु मोठ्या व विस्तारित बाजारपेठेमध्ये या मार्गामुळे वितरण करण्याची कार्यक्षमता ही वाढलेली असते. लक्षात घ्या, मोठ्या आणि विस्तारित बाजारपेठा ज्या असतात त्या बाजारपेठामुळे काय होतं की हा जो वितरण मार्ग आहे, उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक यांची जी कार्यक्षमता असते यांची कार्यक्षमता ही वाढलेली असते. ओके. आताही हा मार्ग अस्तित्वात आहे आणि मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला हा मार्ग अस्तित्वात असताना. त्यामध्ये मर्यादित बाजारपेठेमध्ये हा अधिक जास्त महत्त्वाचा समजला जातो. ओके. काही बाजारपेठा अशा आहेत की त्यामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिले. त्यानंतर वस्तूच्या किमतीबाबत व त्याच्या दर्जाबाबत नियंत्रण ठेवणं याच्यामुळं काय होतं, सोयीचं ठरतं. किरकोळ व्यापाऱ्यांमुळं वस्तूचा दर्जा जो असेल, त्याची जी किंमत असेल त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे सोयीचं ठरतं. त्यानंतर आधुनिक विपणनामध्ये सुद्धा उत्पादक हा वितरण मार्ग अधिक पसंत करत असतात. ओके. आणि आताच्या ज्या मार्केटिंगमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिले उत्पादकांनी सुद्धा, व्यावसायिकांनी सुद्धा. ओके. सो पहिले आपण बघितली उत्पादक आणि ग्राहक, त्याच्यानंतर उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. लक्षात घ्या, 2 वितरण साखळ्या आपण बघितल्यात. आता तिसरी वितरण साखळी आपल्याला बघायची, तिसरा वितरण मार्ग आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे उत्पादक, ग्राहक, व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक. आता बघा, पहिल्यांदा कोण होतं? उत्पादक आणि ग्राहक होतं. त्याच्यानंतर उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक आला. किरकोळ व्यापारी आला मध्ये. ओके. दुसऱ्या वितरण मार्गामध्ये. आता तिसऱ्या वितरण मार्गामध्ये पहिल्यांदा उत्पादक असतो. उत्पादकाकडून ग्राहक व्यापारी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतो. ग्राहक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापारी किरकोळ प्रमाणात माल खरेदी करत असतात. आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून आपण म्हणजेच ग्राहक हा आपल्याला जितक्या वस्तू पाहिजे तितक्या वस्तू आपण त्यांच्याकडनं माल खरेदी करत असतो. ओके. त्यामुळे ही वितरण साखळी कशी झाली? उत्पादक, ग्राहक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक. यामध्ये काय सांगितले बघा, यंत्रशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर उत्पादन व कारखाना पद्धतीचा उदय यामुळे झाला. त्याचबरोबर बाजारपेठेचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विकास या व्यापार साखळीमुळे झाला. बघा, मोठ्या प्रमाणात कारखान्यांचा विकास, मोठ्या प्रमाणात बाजारपेठेंचा विकास कुठल्या साखळीमुळे झाला? तर उत्पादक, ग्राहक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक ही जी साखळी आहे या साखळीमुळे मोठमोठ्या बाजारपेठेंचा विकास झाला, मोठमोठ्या कारखान्यांचा विकास झाला. ओके. उत्पादक व उपभोक्ता यांच्यातील अंतर हे वाढलं गेलं. इथं बघा, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं, कारण यांच्यामध्ये 2 आणखीन व्यापारी आले. ओके. वाहतुकीची व साठवणुकीची जोखीम ही वाढली गेली. त्यानंतर विपणन व वितरणासाठी जास्तीत जास्त भांडवलाची गरज निर्माण होऊ लागली, कारण मोठ्या प्रमाणात उत्पादन हे घेतले जाऊ लागले. त्यामुळे भांडवलाची गरज ही जास्तीत जास्त निर्माण होत गेली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे उत्पादकाच्या दृष्टीने वस्तूच्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारा मध्यस्थ आवश्यक झाला इथे निर्माण. ओके. मोठ्या प्रमाणावर वस्तूची खरेदी विक्री करणारा मध्यस्थ वर्ग या वितरण साखळीमध्ये निर्माण झालेला आहे, कारण या सर्व कारणामुळे ग्राहक व्यापारी नावाचा मध्यस्थ वर्ग हा उदयास आला. लक्षात घ्या, ज्या वेळेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती बाजारपेठेचा विकास झाला, ज्या वेळेला मोठमोठ्या कारखान्यांचा विकास झाला, मोठमोठ्या व्यवसायाचा विकास झाला, त्यावेळेला ग्राहक व्यापारी हे मध्यस्थ वर्ग उदयास आला. ओके. मोठ्या प्रमाणावर खरेदी, मोठ्या प्रमाणावर वस्तूची साठवणूक, अधिक भांडवलाची गरज, विक्रीपूर्व व विक्री पश्चात दिल्या जाणाऱ्या आवश्यक सेवा, विपणन कार्यात सक्रिय भूमिका करणाऱ्या मध्यस्थांची गरज, त्यानंतर वाढत्या स्पर्धेत अस्तित्व टिकवणे इत्यादी कारणामुळे ग्राहक व्यापारांची आवश्यकता ही जास्तीत जास्त भासू लागली. ओके. त्यानंतर कमी कालावधीमध्येच ग्राहक व्यापारी ही संस्था लोकप्रिय झाली. लक्षात घ्या, मोठमोठे जे कारखाने असतात, मोठमोठे जे व्यावसायिक असतात, त्यांचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात
विकास व्यवसायाचा होऊ लागला. त्यामुळे काय झालं की प्रत्येक वस्तूची साठवणूक करणं, ती मार्केटमध्ये नेणं, त्याची खरेदी विक्री करणं, हे त्या व्यावसायिकाला, हे त्या बाजारपेठेंना सोयीचं होण्यासाठी घाऊक व्यापारी हा वर्ग उदयास आला. आणि ज्या वेळेला घाऊक व्यापारी हे निर्माण झाले त्यावेळेला उत्पादकांना सुद्धा त्यांनी घाऊक व्यापाराला जास्तीत जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. आणि आता सध्या घाऊक व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त महत्त्व उत्पादकांकडून दिलं जातं. ओके. आणि त्याचबरोबर कमी कालावधीमध्येच घाऊक व्यापारी ही संस्था काय झाली, लोकप्रिय झाली. ओके. अर्थात आज सुद्धा हा वितरण मार्ग सर्वत्र प्रचलित आहे. म्हणजे आज सुद्धा हा वितरण मार्ग सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा उत्पादक, त्याच्याकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करणार, त्याच्याकडून किरकोळ व्यापारी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करणार, आणि त्याच्याकडून आपल्यासारखे ग्राहक एक दोन प्रमाणात वस्तू आपण खरेदी करणार. ओके. घाऊक व व्यापाऱ्यांच्या उपयुक्ततेमुळे या मार्गाचे वितरण स्थान भक्कम झाले. लक्षात घ्या, घाऊक व व्यापाऱ्याच्या उपयुक्ततेमुळे घाऊक व किरकोळ व्यापाऱ्याच्या उपयुक्ततेमुळे ह्या मार्गाचं स्थान हे अतिशय भक्कम झालेलं आहे. हा वितरण मार्ग सर्वात आदर्श मानला जातो. कारण यामध्ये उत्पादकाकडून वस्तू घेणार घाऊक व्यापारी, घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू घेणार किरकोळ व्यापारी, आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहक वस्तू घेत असतात. ओके. सो जास्तीत जास्त खर्च सुद्धा या वितरण साखळीमध्ये येत नाही, आणि सर्वत्र प्रचलित असणारी ही वितरण साखळी किंवा वितरण मार्ग आहे. ओके. त्यानंतरचं चौथी साखळी आहे ती म्हणजे उत्पादक. त्यानंतर आला प्रतिनिधी किंवा अभिकर्ता, आपण म्हणू शकतो त्याला. प्रतिनिधी किंवा अभिकर्ता म्हणजे जे एजंट लोक असतात मध्ये काम करणारे ते. त्यांच्यानंतर आले घाऊक व्यापारी, त्यांच्यानंतर आले किरकोळ व्यापारी, आणि त्यांच्यानंतर आले ग्राहक. लक्षात घ्या, ही साखळी किती मोठी होत गेली आहे. जसं की उत्पादक आला, त्यानंतर प्रतिनिधी, अभिकर्ता, त्यानंतर घाऊक व्यापारी, त्यानंतर किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. ओके. काय सांगितलं यामध्ये, आधुनिक विपणनातील हा पूर्ण विकसित झालेला वितरण मार्ग आहे. लक्षात घ्या, आधुनिक विपणनामध्ये पूर्ण विकसित झालेला वितरण मार्ग म्हणजेच पूर्णतः विकसित झालेला वितरण मार्ग म्हणजेच उत्पादक, अभिकर्ता, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक. उत्पादक, अभिकर्ता, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक हा सर्वात जास्त लांबीचा वितरण मार्ग आहे. ओके. सर्वात जास्त लांबीचा म्हणजे सर्वात जास्त मोठा आहे, त्याचबरोबर सर्वात जास्त विकसित झालेला आहे. ओके. फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन व फार मोठी बाजारपेठ जर असेल, फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन व फार मोठ्या प्रमाणात जर बाजारपेठ असेल तर प्रतिनिधी हा मध्यस्थ नेमण्याची गरज पडते, आणि प्रतिनिधी हा मध्यस्थ नेमला जातो. जर फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन व फार मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ जर असेल आपल्या वस्तूला, तर आपल्या वस्तूला प्रतिनिधी नेमणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. वस्तूची किंमत हा ग्राहकाच्या दृष्टीने विचाराचा मुद्दा नसतो. वस्तूची किंमत हा ग्राहकाच्या दृष्टीने विचाराचा मुद्दा नसतो. अशा वस्तूंसाठी हा मार्ग बऱ्याचदा पसंत केला जात असतो. ओके. लक्षात घ्या, ज्या वस्तू ग्राहकाला, काही वस्तू अशा असतात की ती किंमत किती आहे किती नाही याचा फरक पडत नाही, परंतु काही ग्राहक असे असतात की त्यांना किंमत ही खूप महत्त्वाची वाटते. ओके. ज्या ग्राहकांना किंमत ही महत्त्वाची वाटत नाही त्यांच्यासाठी प्रतिनिधी नेमणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तसेच उत्पादक आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यासाठी हा मार्ग निवडत असतो. उत्पादक आपल्या घरातल्याच एखाद्या कुटुंबातील सदस्याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक करू शकतो. पण या मार्गामुळे काय होत असतं, वस्तूची किंमत वाढली जाते. प्रतिनिधी जर आपल्या वितरण साखळीमध्ये असेल तर आपल्या वस्तूची किंमत ही वाढली जाते. लक्षात ठेवा, प्रतिनिधी जर आपल्या वितरण साखळीमध्ये असतील तर आपल्या वस्तूची किंमत ही वाढत असते. त्यानंतर अधिक मध्यस्थांमुळे वितरण मार्गाची कार्यक्षमता काय होते, कमी होते. जर वितरण मार्गामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जर मध्यस्थी निर्माण झाली तर काय होतं, ती कार्यक्षमता जी आहे त्या वितरण मार्गाची ती कमी होत जाते. ओके. किमतींवर व सर्व मध्यस्थांवर काटेकोर नियंत्रण जर असेल तर वितरण मार्गापासून उत्पादकाला अधिक लाभ हा प्राप्त होऊ शकतो. लक्षात घ्या, काय सांगितले, किमतीवर आणि
वस्तूंच्या किमतीवर आणि वस्तूंच्या किमतीवर आणि वस्तूच्या किमतीवर आणि सर्व मध्यस्थांवर जर काटेकोरपणे कंट्रोल जर केलं जात असेल प्रतिनिधीकडून, त्याच्यावरती नियंत्रण जर केलं जात असेल, तर वितरण मार्गापासून उत्पादकाला जास्तीत जास्त प्रमाणात नफा हा मिळत असतो. ओके, नाहीतर काय होतं की जास्तीत जास्त नफा हा मध्यस्थांचा होत असतो. ओके, सो ही झाली चौथा वितरण मार्ग, चौथी वितरण साखळी. आता आपण बघणार आहोत ती म्हणजे उत्पादक, ग्राहक, व्यापारी, ग्राहक. लक्षात घ्या, उत्पादक, ग्राहक, व्यापारी, ग्राहक. यामध्ये काय सांगितलंय? उत्पादक, ग्राहक, व्यापारी, ग्राहक. पहिल्यांदा आपण बघितलं उत्पादक, ग्राहक, त्यानंतर उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक, त्यानंतर उत्पादक, ग्राहक, व्यापारी, ग्राहक, ग्राहक, व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक, त्यानंतर उत्पादक, प्रतिनिधी, ग्राहक, व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक, त्यानंतर उत्पादक, ग्राहक, व्यापारी, ग्राहक. ओके, काय सांगितलं यामध्ये? तर यामध्ये त्यामध्ये वितरण मार्गाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, लक्षात घ्या, वितरण मार्गाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व वितरणाचा खर्च कमी करण्यासाठी, लक्षात घ्या, वितरण मार्गाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व वितरण खर्च कमी करण्यासाठी म्हणजे मार्केटिंगची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि मार्केटिंगचा खर्च कमी करण्यासाठी मध्यस्थांची संख्या कमी ठेवण्याच्या प्रयत्नातून हा पाचवा वितरण मार्ग अस्तित्वात आला आहे. पाचवा वितरण मार्ग म्हणजेच उत्पादक, ग्राहक, व्यापारी, ग्राहक हा उदयास कसा आला किंवा अस्तित्वात कसा आला? लक्षात घ्या, मध्यस्थांवरती जो खर्च होतो तो खर्च वाचवण्यासाठी हा वितरण मार्ग उदयास आला किंवा अस्तित्वात आला. ओके, वस्तूच्या किमतीवर मध्यस्थांच्या व वितरणाच्या खर्चाचा पडणारा भार कमी करण्यासाठी मध्यस्थांची संख्या कमी केली जाते. लक्षात घ्या, मध्यस्थांची संख्या कमी का केली जाते? तर वस्तूच्या किमतीवर मध्यस्थांच्या विपणनाच्या खर्चाचा पडणारा भार कमी करण्यासाठी. जर आपल्या वितरण साखळीमध्ये मध्यस्थ जास्त असतील तर आपल्या वस्तूच्या किमतीवरती त्याचा फरक पडत असतो. आपल्याला वस्तूची किंमत ही वाढवावी लागत असते, ती जास्त करावी लागत असते. ओके, आणि वस्तूची किंमत आपल्याला कमी करायची असेल तर आपल्या मध्यस्थ जे असणार आहेत वितरण मार्गामध्ये ते कमी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, मध्यस्थांची संख्या कमी ठेवल्याने वितरण मार्गातील वस्तूंचा पुरवठा जास्त जलद गतीने आपण करू शकतो. मध्यस्थांची संख्या जर कमी असेल आपल्या वितरण साखळीमध्ये तर वितरण मार्गामध्ये होणारा वस्तूंचा पुरवठा हा जलद गतीने केला जातो. ओके, म्हणून प्रतिनिधी व किरकोळ व्यापारी हे दोन मध्यस्थ उच्चाटित करण्यात येतात. लक्षात घ्या, काय होतं, ज्या वेळेला मध्यस्थांची संख्या कमी असते त्यावेळेला वितरण मार्गामध्ये ज्या वस्तूंचा पुरवठा केला जातो तो जलद गतीने केला जातो. त्यामुळं प्रतिनिधी आणि किरकोळ व्यापारी यांना या वितरण मार्गामध्ये घेतलं जात नाही. ओके, बहुसंख्य उत्पादक या मार्गाचा अवलंब करत असतात. जास्तीत जास्त व्यावसायिक जे असतात ते उत्पादक, ग्राहक, व्यापारी, ग्राहक या मार्गाचा अवलंब करत असतात. ओके, औद्योगिक वस्तूच्या वितरणासाठी हा मार्ग जास्तीत जास्त पसंत केला जातो. ज्या वेळेला औद्योगिक वस्तूचं वितरण केलं जातं त्यावेळेला उत्पादक, ग्राहक, व्यापारी आणि ग्राहक ही वितरण साखळी किंवा हा वितरण मार्ग तिथे जास्तीत जास्त प्रमाणात अवलंबला जात असतो. त्याच्यानंतर आहे उत्पादक, प्रतिनिधी किंवा अभिकर्ता आणि ग्राहक. काय सांगितलं यावेळेला? उत्पादक, प्रतिनिधी, अभिकर्ता किंवा ग्राहक. यामध्ये तुम्हाला सांगितलंय काय साखळी? उत्पादक आहे, त्याच्यानंतर एजंट आहे, प्रतिनिधी आहे आणि डायरेक्ट ग्राहक आहे. ओके, यामध्ये किरकोळ व्यापारी नाही, ग्राहक व्यापारी नाही. त्यामुळे लक्षात घ्या, यामध्ये काय सांगितलंय? औद्योगिक वस्तूच्या विपणनासाठी हा वितरण मार्ग निवडला जातो. लक्षात घ्या की उत्पादक, प्रतिनिधी आणि ग्राहक हा वितरण मार्ग कोणत्या वस्तूंच्या विपणनासाठी निवडला जातो, कोणत्या वस्तूंचं मार्केटिंग करण्यासाठी ही वितरण साखळी निवडली जाते. तर औद्योगिक ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचा विपणन करण्यासाठी किंवा त्या वस्तूचं वितरण करण्यासाठी हा मार्ग निवडला जात असतो.
ओके. घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना वगळून ग्राहकांशी थेट विपणन संपर्क साधण्यासाठी घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना वगळून घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांना वगळून थेट ग्राहकाशी संपर्क साधण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती केली जात असते. प्रतिनिधींची नियुक्ती का केली जात असते की डायरेक्टली प्रतिनिधी आणि ग्राहक यांचं कॉन्टॅक्ट व्हावं म्हणून किरकोळ व्यापारी आणि घाऊक व्यापारी यांना वगळून डायरेक्टली उत्पादक प्रतिनिधी आणि ग्राहक अशी वितरण साखळी तयार केली आहे. प्रतिनिधी आपल्या विक्रेत्यांमार्फत औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून वस्तूची विक्री केली जाते. प्रतिनिधी हे आपल्या विक्रेत्यांमार्फत काय करतात, औद्योगिक ग्राहक जे असतात त्यांच्याशी संपर्क करतात आणि वस्तूची विक्री करत असतात. त्यानंतर यांत्रिक वस्तू, महत्त्वाचे सुटे भाग, अवजड यंत्रे, यांत्रिक वस्तू असतील, महत्त्वाचे मशिनरीचे पार्ट्स असतील, सुटे भाग असतील, त्यानंतर अवजड यंत्रे असतील, काही अवजड मशिनरीज असतील इत्यादी बाबत हा मार्ग हा अनुसरला जात असतो. ओके. उपभोग्य वस्तूंच्या विपणनासाठी सुद्धा हा वितरण मार्ग वापरला जात असतो. जास्तीत जास्त प्रमाणात हा विपणन मार्ग वापरला जातो. वितरण मार्ग वापरला जात असतो. लक्षात घ्या, ज्या औद्योगिक वस्तू असतात त्यामध्ये मोठ्या यांत्रिक वस्तू असतील, त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतील, मशिनरीज असतील, ह्या वस्तूंच्या विपणनासाठी, या वस्तूंचं मार्केटिंग करण्यासाठी उत्पादक प्रतिनिधी आणि ग्राहक या वितरण साखळीचा वापर हा केला जात असतो. ओके. त्याचबरोबर काही वेळेला उपभोग्य वस्तूंच्या वितरणासाठी सुद्धा या वितरण साखळीचा, या वितरण मार्गाचा उपयोग केला जातो. त्यानंतरची शेवटची वितरण साखळी आहे, शेवटचा वितरण मार्ग आहे तो म्हणजे उत्पादक प्रतिनिधी किंवा अभिकर्ता, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. म्हणजेच उत्पादक आहे, यामध्ये प्रतिनिधी आहे, किरकोळ व्यापारी आहे आणि ग्राहक आहे. याच्यामध्ये घाऊक व्यापारी घेतलेले नाही, घाऊक व्यापाऱ्याला वगळलं गेले इथे. ओके. लक्षात घ्या, यामध्ये काय सांगितलंय, या वितरण मार्गामध्ये घाऊक व्यापाऱ्याचे उच्चाटन करून म्हणजे घाऊक व्यापाऱ्याला वगळून प्रतिनिधी मार्फत डायरेक्ट माल हा किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत विक्री केला जातो. त्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यांकडून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत वस्तूची विक्री ही केली जाते. ज्या वस्तूच्या विपणन प्रक्रियेमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. लक्षात घ्या, ज्या वस्तूंच्या मार्केटिंगमध्ये किंवा ज्या वस्तूंच्या विपणन प्रक्रियेमध्ये किरकोळ व्यापाऱ्याची भूमिका हे महत्त्वाची असते, त्यावेळी हा वितरण मार्ग जास्तीत जास्त सोयीचा ठरत असतो. लक्षात घ्या, हा वितरण मार्ग सोयीचा किंवा ठरतो ज्यावेळी किरकोळ व्यापाऱ्याची भूमिका ही महत्त्वाची असते, त्यावेळी घाऊक व्यापाऱ्याला वगळून किरकोळ व्यापाऱ्याला घेतलं जातं या वितरण मार्गामध्ये. आणि कारण किरकोळ व्यापाऱ्याची महत्त्वाची भूमिका असल्याने हा वितरण मार्ग अधिक सोयीचा ठरत असतो. ओके. ज्या वितरण मार्गामध्ये किरकोळ व्यापाऱ्याला अधिक महत्त्व दिलं जातं त्या वितरण मार्गामध्ये उत्पादक, प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक असा वितरण मार्ग तयार होत असतो. आणि वितरण मार्गाचा खर्च कमी करण्यासाठी व मार्गाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा मार्ग अतिशय उपयुक्त किंवा उपयोगी समजला जातो. लक्षात घ्या, वितरण मार्गाचा खर्च कमी करण्यासाठी आणि त्याबरोबर वितरण मार्गाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा मार्ग उपयुक्त समजला जात असतो. तो आपण 7 वितरण मार्ग बघितले. पहिला होता तो म्हणजे उत्पादक आणि ग्राहक, अतिशय जुना असणारा. त्यानंतर उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. त्याच्यानंतर उत्पादक आहे, घाऊक व्यापारी आला, त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी आला, त्याच्यानंतर ग्राहक. ओके. त्यानंतर उत्पादक आहे, प्रतिनिधी आहे, घाऊक व्यापारी आहे, किरकोळ व्यापारी आहे आणि ग्राहक. त्याच्यानंतरचा 5वा वितरण मार्ग म्हणजे उत्पादक, घाऊक व्यापारी आणि ग्राहक. त्यानंतर 6वा तो म्हणजे उत्पादक, प्रतिनिधी आणि ग्राहक. त्यानंतर 7वा आहे उत्पादक, प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. ओके. तर यामधले प्रत्येक वितरण मार्ग हा वापरण्यात येत असतो. मोठमोठे जे व्यावसायिक असतात ते यातील एक तरी मार्ग हा वापरत असतात. तो सध्या जास्तीत जास्त वापरला जाणारा आत्ताचा मार्ग म्हणजे उत्पादक असतो, प्रतिनिधी असतो, त्यानंतर घाऊक व्यापारी असतात, किरकोळ प्रमाणात घेणारे व्यापारी असतात आणि त्यांच्याकडून ग्राहक. ही साखळी चौथा जो मार्ग आहे, ओके, वितरण मार्ग हा जास्तीत जास्त प्रमाणात आता सध्या वापरला जात असतो. आता तुम्हाला काय सांगितलंय बघा, उत्पादकाला अथवा उत्पादन संस्थेस वरीलपैकी कोणत्याही एका वितरण मार्गाची निवड ही करावी लागत असते. व्यवसायाला
जे काही 7 वितरण मार्ग आपण बघितले त्यातील एक वितरण मार्ग हा निवडावा लागत असतो. त्यामध्ये वितरण मार्गाची निवड ही विभिन्न घटकाचा विचार करून केली जात असते. त्यामध्ये वितरण मार्गाला येणारा खर्च किती असेल, बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूंसाठी असणारी स्पर्धा किती आहे, आपल्याला स्पर्धक किती आहेत, ओके. त्यानंतर स्पर्धकांची वस्तू आणि आपली वस्तू यामध्ये कोणते वैशिष्ट्य आहे किंवा आपल्या वस्तूमध्ये असे विशेष वैशिष्ट्य काय आहे याचा विचार करावा लागतो. त्यानंतर आपल्या वस्तूला असणारे डिमांड किती प्रमाणात आहे, त्यानंतर आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांची संख्या किती आहे, त्यानंतर आपल्या वस्तूचे सरासरी विक्रीचं प्रमाण किती आहे, त्यानंतर आपण जी गुंतवणूक केली आहे व्यवसायामध्ये त्या गुंतवणुकीचं प्रमाण किती आहे, त्यानंतर उत्पादन संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे आपली, इत्यादी घटकाचा विचार करून वितरण मार्ग हा निवडला जात असतो, ठरवला जात असतो. कारण वितरण मार्ग हा जितका मोठा असेल तितका हा वितरण मार्गासाठी जास्तीत जास्त प्रमाणात खर्च हा उत्पादकाला येत असतो, व्यावसायिकाला येत असतो. आणि जितका छोटा वितरण मार्ग असेल तितका कमी प्रमाणात खर्च हा वितरण मार्गाला येत असतो. तर सर्व खर्चांचा विचार करून उत्पादकाला वितरण मार्ग निवडावा लागत असतो. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया वितरण मार्गाची निवड किंवा वितरण मार्गावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत. ओके, कंपल्सरी लेक्चर अटेंड करत असताना कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा. थँक्यू.